प्रशांत कोरेटकरच्या जामीन अर्जावरती कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोरेटकरचे वकील सौरभ घाग यांचा सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। रात्रीचं फोनवरील संभाषण व्हायरल होतं हे खूप गंभीर असल्याचं सौरभ घाग म्हणाले। आवाजाचे नमुने घेतले आहेत। कोरेटकरांच्या वकिलांचा हा युक्तिवाद आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी माहिती देतात। विजय, काय नेमकं सुनावणीमध्ये चाललंय, कशा पद्धतीने हे युक्तिवाद होत आहेत? यामिनी प्रशांत कोरेटकरच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू आहे आणि कोरेटकरचे जे वकील आहेत सौरभ घाग यांनी पुन्हा तेच मुद्दे मांडलेले आहेत की ज्या पद्धतीनं जी ऑडिओ क्लिप आहे ती व्हायरल केली त्या पाठीमागचा हेतू काय आहे, त्याचबरोबर तपासासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे फोन असेल, सिम कार्ड असेल, ह्या सगळ्या रिकव्हर केलेल्या आहेत। 5 दिवसाची पोलीस कोठडी आहेत ती दिलेली आहे। त्यामुळे आता तपासासाठी तर काहीही राहिलेलं नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद आहे तो कोरेटकरच्या वकिलांनी केला। मात्र आता सरकारी वकील आहेत ते त्या ठिकाणी युक्तिवाद करत आहेत। कारण ज्या पद्धतीने प्रशांत कोरेटकर आधी म्हणाला होता की हा माझा आवाज नाही, तांत्रिक बाबींचा आधार घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील अयशस्वी ठरला, अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मांडला। कारण जुना राजवाडा पोलीस ठाण्याने जे काही माहिती जमा केली, जो IP ॲड्रेस वरून शोध काढला की याच मोबाईलवरून प्रशांत कोरेटकरनेच हा फोन आहे तो केला होता। त्यामुळे प्रशांत कोरेटकर एकीकडे म्हणतो की मी एक पत्रकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी देखील बनवलेली आहे। मात्र अशी डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या व्यक्तीचे शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दलचे विचार हे किती घृणास्पद आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे तो आता सरकारी वकील या ठिकाणी करत आहेत। अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी। तर प्रशांत कोरेटकरच्या जामीन अर्जावरती आता सुनावणी सुरू झालेली आहे। आरोपी स्वतःला पत्रकार म्हणून सांगतोय असा युक्तिवाद सरकारी वकील करतायत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।